आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या राष्ट्रीय घडामोडी। बिहार पोटनिवडणुकीत बाकीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला। जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी। भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत। फक्त आमदारकीची नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। गुजरातमधील मांजलपूरमध्ये भाजपचे सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाभाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष। दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय। ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता। प्रकरणाची पूर्ण सुनावणी बंद खोलीत झाली होती। ब्रिजभूषण सिंहच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे ट्विट। आम्ही आशा सोडलेली नाही आणि कुस्तीपटू लढाई सुरूच ठेवतील असाही निर्धार व्यक्त। आपकडून E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू। E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागणीसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार। अरविंद केजरीवाल यांची घोषणा। नागपूरमध्ये गडकरींच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसचं आंदोलन। E20 पेट्रोल विरोधात गडकरींच्या निवासस्थानावर आंदोलन। जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर मौन सोडण्याची मागणी। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारींचं दिलं पत्र। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी। सोशल मीडियात कंगना रनौतला ट्रोल केल्यानंतर कंगनाची इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट। मला भाजप RSSच्या आयडिओलॉजीत कन्व्हर्ट व्हायचंय। मी पार्टी करत होते पण आता मला कन्व्हर्ट व्हायचंय। कंगनाचा व्हिडिओ चर्चेत। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले। मोदी शहा यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ते संसदेत यायला का घाबरतात? संजय राऊत यांचा सवाल। दानचोरी विरोधात बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊत यांचा सवाल। पप्पू यादव यांच्यावरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान। राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही। अभिजित दिपके यांची स्पष्ट भूमिका। बुधवारी CJPच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। पुढील अजेंडा ठरवणार। मी माझी डिग्री आणि स्कॉलरशिप लेटर दाखवायला तयार पण त्याआधी मोदींनी त्यांची डिग्री सार्वजनिक करावी। त्यांनी कितीही ED आणि CBI लावू द्या, मी चौकशीला तयार। RTI कार्यकर्त्याच्या शिक्षण खर्चाच्या चौकशीच्या मागणीवर दिपकेंचं स्पष्टीकरण। 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन। जेन झी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार। नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती। सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जेन झी आणि जेन अल्फांसोबत संवाद साधणार। 15 ते 19 वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची 5 आणि 6 ऑगस्टला रणनीती बैठक। बैठकीनंतर देशभरातल्या स्वयंसेवकांची संवादासाठी देशव्यापी लिसनिंग टूर संदर्भातलं वेळापत्रक जाहीर केलं जाणार। दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश। 19 ऑगस्टला पुढील सुनावणी। पॅलेट गन आणि SITच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप नेते विजय चौधरी यांची पुन्हा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। विजय चौधरी आणि भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्यातील कथित संवाद समोर। कथित संभाषणात उदय सामंत यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य। उदय सामंत लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आल्याचं वक्तव्य केल्याचा दावा। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। रोहित पवार ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल। तब्येत खराब झाल्यानं रोहित पवार ब्रिचकँडी रुग्णालयात। मनोज जरांगे 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार। 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव ऐकत नव्हते म्हणून दौरा करणार। पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस देणार जरांगेंची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली। प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी केंद्रानं कोर्टाकडे वेळ मागितला। पुढील सुनावणी 7 ऑगस्टला।
दान चोरीचा देखावा सादर केल्यानंच पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाल्यानं हल्ला केल्याचा रोहित पवार यांचा आरोप, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, हल्ल्याचा मास्टरमाइंडही पुढे आणला पाहिजे, रोहित पवार यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सरकारी डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी नाकारली. नॉन प्रॅक्टिस अलाउन्स स्वीकारल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करता येणार नसल्याचं स्पष्ट, डॉक्टरांच्या याचिका फेटाळल्या. 65 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते मोदी आणि फडणवीसांनी करून दाखवलं. उर्वरित मागण्याही पूर्ण करू. ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर घणाघात. एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत सादरीकरण, मुख्यमंत्री फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी सादरीकरण. नुकतंच राज्य शासनानं एअर इंडिया इमारतीचा घेतला ताबा. मंत्रालयाबाहेरील काही विभाग लवकरच एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार. राज्यभरात एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे म्हशीचे भाव वाढले. म्हशीच्या खरेदी दरात 10 ते 15 हजारांची वाढ. चांगल्या प्रतीच्या दुधाच्या मागणीतही वाढ. राज्यातील सहकारी दूध संघाच्या दूध विक्रीतही वाढ. आता पाहणार आहोत टॉप 9 पावसाच्या बातम्या. जळगावच्या हत्तूर धरणाचे 8 दरवाजे उघडले. तापी नदीपात्रात 2,34,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या 40गावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार. गावात पाणी शिरल्यानं 58 कुटुंबांचं स्थलांतर. पुरामुळे घरांसह गुरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान. शासनानं तात्काळ मदत देण्याची मागणी. मुरबाडमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप. अनेक वाहनं पाण्यात अडकली. वाहन चालकांची तारांबळ. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही पावसाच्या पाण्यातून वाट काढताना कसरत. पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 29,000 क्युसेकचा विसर्ग सुरू असताना नदीपात्रात कार अडकल्याची घटना. नागरिकांकडून कार बाहेर काढण्याचा जीवघेणा प्रयत्न. भिवंडीतल्या कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. भाजी मार्केट परिसर पाण्याखाली. बाजारपेठ, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी. अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी. पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. पूल ओलांडू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. जळगावच्या 40गाव तालुक्यातील नारळी नदीच्या पुराच्या पाण्यात चारा वाहून गेला. शेडसह वाहून जाणाऱ्या चाऱ्याच्या कुट्टीचा व्हिडिओ समोर. बहाळ परिसरात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. नांदेडच्या किनवटमधील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी. प्रशासनाकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी. एकाचा मृत्यू. सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नात दुर्घटना. दोरीच्या साहाय्याने एका तरुणाची सुखरूप सुटका.